नमस्कार मित्रो, शुभ सकाळ. आपण आलो यवतमाळ घाटंजी रोडवर कोळंबी फाट्याला. यवतमाळ अकोला बाजार रोडवरही आहे आणि आता आपण फाट्यापासून अकोला बाजार रोडवर चाललो आहे. ही फाटा आहे, ही गाडी उभी आहे आपली. तिथून आपण अकोला बाजार रोडवर चाललो तुम्हाला निसर्ग दाखवायसाठी. आणि बघा, आज दिनांक 7 एप्रिल 2026, आज मंगळवार आहे मित्र. आणि आता वाजले 8:15 सकाळचे. या रोडने मस्त घनदाट जंगल आहे मित्र. आणि पक्ष्यांचा आवाज छान येतो, किलबिलाट. त्या गाड्यांच्या आवाजामुळं ते आवाज बंद होऊन जातो, पण किलबिलाट मला ऐकू येऊन राहिला. तुम्हाला हे बघा बघा बघा, तुम्हाला ऐकू येऊन राहिला की नाही मला माहीत नाही. हे वाहनं चालू झाले की त्यांचा बिचाऱ्यांचा आवाज कमी होऊन जातो. सकाळी या लागते इथे 5:30 पावणे 6ला. मागच्या वेळेस मी तुम्हाला घाटंजी रोड दाखवला होता. हा अकोला बाजार रोड आहे. आणि आता जसं जसं ऊन होईल तसं तसं रखरख वाटेल. उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे पानझडी झाली आहे सगळी जंगलाची. आता पाऊस पडला की नवीन पालवी फुटेल पुन्हा. मित्रो, येत्या 2 तारखेला मे महिन्यामध्ये 2 मेला पुण्याला चाललो आहे मी. आणि तिथून मग कोकणामध्ये जाण्याचा कार्यक्रम आहे माझा, पण अजून ठरला नाही बरोबर व्यवस्थित. पण ते जर ठरला तर मी तुम्हाला कोकण दाखवील. सिंधुदुर्ग वगैरे वगैरे, गणपतीपुळे, सिंधुदुर्ग यावेळेस जाण्याचा विचार चालू आहे. पण पाहू आता वेळेवर काय होते. कार्यक्रम ठरला नाही. हे बघा, वातावरण किती सुंदर आहे. मला तर आवडलं मित्र वातावरण इथलं. तुम्हालाही आवडेल. सुंदर वातावरण आहे. पक्ष्यांचा छान आवाज येऊन राहिला, किलबिलाट. हे बघा, आपण मुद्दामून चालू ना मित्र आतमध्ये, कारण हे पानं वगैरे खूप आहे. आणि या पानाखाली विंचू, काटा, साप वगैरे काही राहू शकतं. त्याच्यामुळे मी आतमध्ये चाललो नाही. आणि आज एकटाच आहो मी इथे, एकटाच आलो. अक्षय आला नाही आज. मागच्या वेळेस तुम्हाला घाटंजी रोड दाखवला होता मी. हा अकोला बाजार रोड आहे. अकोला बाजार यवतमाळ रोड मधात कोळंबी फाटा पडतो. अकोला बाजारहून 11 किलोमीटर आहे आणि यवतमाळहून 15 किलोमीटर आहे.
हे बघा पळसाच्या आणि बाकी झाडं हिरवे दिसतात मित्र. हे सागाचे झाडं वगैरे बाकी वाळलेले आहे, सगळे पानं वगैरे झडलेले आहे त्यांचे. हा अकोला बाजार रोड. आणि हा यवतमाळ रोड. आणि समोरून उजवीकडे गेलं तर घाटंजी रोड. बोर्ड दिसेलच तुम्हाला समोर. हे बघा पक्ष्याचा आवाज बघा मित्र. या वाहनामुळं थोडंसं हे बघा. हे दुर्मिळ झालं मित्र. पक्ष्यांचा किलबिलाट जे आहे या मोबाईल टावरमुळं मोबाईलमुळं दुर्मिळ झालं आहे. हे ऐकायसाठी आपल्याला जंगलात यावं लागून राहिलं आहे, निसर्गाच्या सान्निध्यात यावं लागून राहिलं. नाही तर आपल्या अंगणामध्ये आपल्याला ऐकायला भेटायचा. हा आवाज. यवतमाळ सरळ आणि घाटंजी राईट साईडला आहे. मागच्या वेळी दाखवला होता मी तुम्हाला घाटंजी रोड. आज मुद्दामून इथे मारुती मंदिरामध्ये आलो होतो. आज मंगळवार होता. मी म्हणलं चला कोळंबी फाट्यावरही एक शूट काढून टाकावं आपण, म्हणून आज आलो कोळंबी फाट्यावर. इथं कोळंबी ते यवतमाळच्या मधात आता मारुती मंदिर लागतं ना मधात. आता इथून 5 मिनिटाच्या अंतरावर जागृत मारुती मंदिर आहे. त्या मारुतीचे एक शूट काढला आपण, एक व्लॉग काढला. सुंदर आहे मित्र. निसर्ग छान आहे इथे. आणि गाड्या चालू झाल्या की वन्यजीवांचा किलबिलाट आवाज कमी होतो. सगळे मध्य जंगलामध्ये जातात. ही आपली गाडी. आणि हे बळूमामांचा हार आहे. आपण तळावर गेलो तो मध्यंतरी हार काढलाच नाही. बांधला होता तिथे, पूजा केली होती गाडीची, काढलाच नाही आपण हार.